सोलर स्टोरेजसाठी बॅटरी, त्याच्यासाठी लागणारा फायनान्स, कंप्लीट सोलर इकोसिस्टमसाठी लागणारा फायनान्स आणि ई टॅक्सी, EVला म्हणजे प्रोत्साहन देणे, त्याला आणखीन काही रेक्टिफाय करायची गरज आहे का? कारण की आपल्याला सौर ऊर्जेला तर आम्ही मुळामध्ये आज सोलर मॉड्यूल जे आहे याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता महाराष्ट्राने सगळ्यात मोठी कॅपॅसिटी तयार केली आहे. आणि आता सेकंड आपली कॅपॅसिटी आपण तयार करतो बॅटरीजमध्ये. कारण बॅटरी स्टोरेज निर्माण केल्यामुळे आपल्याला 24 आवर्स सोलर पॉवर वापरता येते. फॉर्च्युनेटली बॅटरीची टेक्नॉलॉजी इतकी फास्ट डेव्हलप होते आहे, त्याची कॉस्ट कमी येते आहे, त्याचा साईज कमी होतो आहे, त्याची एफिशियन्सी वाढते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता बॅटरी स्टोरेजेस हे आपल्याकडे तयार होत आहेत आणि त्याची कॅपॅसिटी पण आपल्याकडे तयार होते. आम्ही आता ज्यावेळेस बॅटरी स्टोरेज करता आमच्याकडे आमचं जी कंपनी आहे डिस्ट्रीब्युशन कंपनी, या कंपनीने आत्ता काही बॅटरी स्टोरेजेस तयार केले तर आम्हाला ₹2.79 या दराने बॅटरी स्टोरेज आमचे तयार झाले. त्यामुळे कॉस्ट पण कमी येते आहे, एफिशियन्सी पण वाढते आणि निश्चितपणे मी जेव्हा टुरलवाल्यांची आत्ता इथेच बसल्या बसल्या चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मला लक्षात आणून दिला. EV इकोसिस्टीममध्ये पार्ट्स जे आहेत हे पार्ट्स सगळे इम्पोर्ट होत आहेत आणि त्यामुळे ते पार्ट्स आपल्याकडे कसे बनतील. तर आता ही एक चांगली त्यांनी संकल्पना दिलेली आहे. आमचे इंडस्ट्री सेक्रेटरी अनबलगम या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांना मी MOU साईन करून नाही MOU साईन नाही करणार. आम्ही अनबलगमला मी सांगेन की इम्पोर्ट सबस्टिट्यूट्स हे आपल्याकडे तयार करण्याकरता एक पॉलिसी तयार केली पाहिजे. कारण आज इम्पोर्ट सबस्टिट्यूट का तयार होत नाही आहेत तर आपली त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा चायनातनं किंवा तायवानमधनं किंवा अजून 4 ठिकाणून आणणं हे स्वस्त पडतं. ती कॉस्ट कशी कमी आणून हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आपल्याकडे कसे तयार करता येतील याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. तर मला असं वाटतं की तुमच्याच कार्यक्रमात आता ही आयडिया मला मिळाली असल्यामुळे आता पुढच्या काळात त्याच्यावर वर्क करेन.